माझं नाव वैभव बोगडे. ते ग्रीन ड्रेसवाला फोटो व्हायरल झाला ना, तो त्याला संशयित म्हणून आम्ही काल पकडला. आमच्या इथं काल ब्लड टेस्टला आलेले कृष्णा डायग्नोस्टिकला. तिथं त्यांनी ब्लड टेस्ट केली. संशयित म्हणून आम्ही त्यांना पकडून आतमध्ये नेलं. ब्लडच्या रूम मध्ये जाऊन इथून काल तिथे ब्लड द्यायला आलेले. कोण होतं काय माहित नाही. फक्त आम्ही फोटो काल सकाळी आम्हाला आला की बाबा हा संशयित व्यक्ती आहे म्हणून. काल जे फोटो व्हायरल झाले तो तर त्यातला आम्ही ते त्यांना म्हणजे मॅच केलं तर हा संशयित आहे म्हणून. त्यांना आम्ही पकडलं आणि आतमध्ये नेलं ब्लडच्या रूम मध्ये. गिल सरांना फोन केला. आमच्या स्वरूप सरांनी सेंटर मॅनेजर त्यांनी त्यांना सांगितलं. त्यांनी मग पुढची प्रोसिजर करून त्यांना पकडून दिलं. किती जण होते? 3 जण होते. कसे ड्रेस घातले होते? एकाचा हिरवा ड्रेस होता, काळी बॅग होती आणि 2 जण होते ते साधी कपडे होते. त्यांनी आल्यावर काही तपासणी केले का? ब्लड टेस्ट केलेला त्यांनी. काल ब्लड टेस्ट केलेला, रिपोर्ट नाही आला. त्यांच्याकडे काही साहित्य होतं? काही सापडलं नाही. त्यांनी बॅग वगैरे त्यांना खोलून दिली नाही, काही नाही. संशयित म्हणून त्यांना एका खुर्चीवरती बसून ठेवलं रूम मध्ये. त्यांच्याकडून काही त्यांना हालचाल करून दिली नाही. तुमचं नाव काय म्हणले? वैभव बोगडे. तुम्ही इथे किती वर्षापासून सर्व्हिस? मी 3 वर्षापासून आहे. लॅबला गेला, 21 नंबरला गेला, 12 नंबरला गेला. 2 दिवस झाले फिरतोय. त्याच्या सुरक्षा रक्षकांनी सगळ्यांनी सावधगिरीने त्याच्यावर लक्ष ठेवलं. आज परत तो लॅबला आला 102 मध्ये. वरतून परत खाली आला. आम्ही लोकांनी सगळ्यांना काउन्सिलिंग केलं. सगळे लोक बाजूला हे केलं, त्यांना बाजूला सांगितलं, सगळ्यांना फोन लावले. त्यांचं नाव काय कळलं का? नाव नाही कळलं. काय घेऊन आले होते का? काय घेऊन आले होते का? हो, एक छोटी बॅग होती आणि 2 जण असेच होते. काल एकटा फिरत होता, आज 3 जण आले. प्रभाग नंबर 16 मध्येच कमला नेहरू हॉस्पिटलचा भाग आहे आणि याचे येथील नगरसेविका सौ सुजाता शेट्टी आहेत, त्या माझ्या पत्नी आहेत आणि मी गेले 4 टर्म या ठिकाणी नगरसेवक प्रतिनिधित्व केलेलं आहे. कमला नेहरू हॉस्पिटलची जेव्हा मला बातमी सकाळी कळाली, मी सत्वरत घरून निघून ताबडतोब या ठिकाणी येऊन माहिती घेतली की बिहारीचे 4 अतिरेकी होते आणि त्यांनी कृष्णा डायग्नोस्टिकमध्ये रक्ताची तपासणी करायला गेले होते आणि आज ते रिपोर्ट घ्यायला जे आले त्या दरम्यान आमचेच महानगरपालिकेचे 4 बाउन्सर यांनी शिताफीने त्यांना ओळखून पकडलं. मी खऱ्या अर्थाने त्या बाउन्सरांचं अभिनंदन करतो. त्यांचं नावही आता मी घेतलं आहे आणि त्यांचा सत्कारही आम्ही आदेश करणार की इतक्या महानगरपालिकेत एक सार्वजनिक व्यवस्था असताना, इतक्या मोठे गर्दीचा भाग असताना सुद्धा आमच्या बाउन्सरांनी या ठिकाणी सतर्कता दाखवली आणि सगळ्यांना ज्यांना आमचंही या ठिकाणी आयशू पद्मावती शेट्टी आयशू सेंटर आहे, कृष्णा डायग्नोस्टिक तसंच कॅथलॅबसुद्धा आहे. इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुणे शहरातले लोक सेवा घेत असताना एक भयभीत वातावरण या ठिकाणी तयार झालं होतं. पण मी पोलिसांचं मनापासून अभिनंदन करतो की सिंगल साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, ते अतिशय तातडीने या ठिकाणी येऊन खरं पोलीस खात्याचं आणि पुणे तिथं काय होणे, पुण्यामध्ये जी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, खरंच त्या पोलिसांना सॅल्यूट करण्यासारखी परिस्थिती निर्माण केली. सिंगल साहेबांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय 5 ते 10 मिनिटाच्या काळामध्ये जी गर्दी झाली ती त्या अतिरेक्यांना ताब्यात घेऊन फरसखाना पोलीस स्टेशन येथे सध्या त्यांची चौकशी चालू आहे. पण लगेच रस्त्यावरचा गर्दी आणि हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा आलो तेव्हा असे वातावरण होतं की पेशंटला डिस्चार्ज घ्यायचं आणि घरी जायचं. तर बरंच पेशंटांना मी थांबवलं की काही नाही, परिस्थिती निवळलेली आहे आणि आपण या ठिकाणी डिस्चार्ज घेऊ नका, आपापल्या बेडवर जाऊन जा. जोपर्यंत भयभीत वातावरण झालं होतं म्हणून पेशंटचे नातेवाईक सगळं भयभीत असताना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीसारखे सामाजिक कार्यकर्ते त्यांना दिलासा देतात. त्यापैकीच मी एक दिलासा द्यायला ठिकाणी आलो. आता पूर्ण परिस्थिती या ठिकाणी आवाक्यात असून अजूनही पोलीस CCTVच्या कॅमेऱ्याचं निरीक्षण करतायत, पाहतात. पुन्हा आपण सर्वांच्या वतीने पोलीस खात्याचं आणि हे जे 4 बाउन्सरांनी या लोकांना जे पकडलं त्यांचं आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करू. हॉस्पिटल व्यवस्थापनाचं पण अभिनंदन करतो की इतके मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता लक्ष घालणं गरजेचं आहे. या ठिकाणी जे सिक्युरिटी आहे, सिक्युरिटीसुद्धा महानगरपालिकेने आता आजची घटना ही पाहिल्यानंतर आजच्या घटनेवरून महानगरपालिकेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था चांगली मजबूत करण्यासाठी आजचा ही घटना पाहून पुढच्या कुठल्या घटनेची वाट न बघता लवकरात लवकर पार्किंगची व्यवस्था सुरळीत करणे, सुरक्षेचा सुरक्षा व्यवस्था करणे हे महानगरपालिकेला गरजेचं आहे. ती करावी. मी सुद्धा महानगरपालिकेला सूचना करणार आहे. धन्यवाद. 15 ऑगस्ट आहे आणि नागरिक भयभीत झालेले, काय आवाहन कराल, काय सांगाल? 15 ऑगस्टच्या निमित्ताने असं कुठंतरी देशाचे स्वातंत्र्य दिन असताना कुठं दिल्ली असो
तो कुठल्या प्रदेशात असो असं काहीतरी वातावरण अतिरेक्यांच्या मार्फत होताना होतात. दुर्दैवाने आज आपल्याला एक दिवस आधीच कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. ती घटना कुठल्या देशीने होती, कुठल्या दृष्टीने होती ते सगळं पोलिसांच्या अंतिम तपासात होईल. पण नागरिकांनी सतर्क राहावं आणि पोलिसांनी काळजी घेतलेली आहे. आणि सर्व कार्यकर्ते जे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले होते ते त्या आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी त्यांनी शांतता राखण्याचं काम आणि सतर्क राहण्याचं काम नागरिकांना मार्गदर्शन करावं.